ताई, आज राजकारणाच्या व्यतिरिक्त सकाळपासून तुम्ही स्टॉलवरती खरेदी करताय, कसं वाटतंय? संसदेचं अधिवेशन संपलेलं आहे, आज तुम्ही प्रत्येक स्टॉलवरती जाऊन प्रत्येकाचा आस्वाद घेताय, कसं सगळं हे वातावरण आहे? भीमतडी जत्रा हे नंदावहिनी दरवर्षी करतात आणि माझा तर ठरलेला प्रोग्राम असतो 25 तारखेला सकाळी भीमतडी जत्रेला यायचं आणि नंतर माझ्या वहिनी निकोला पवार यांच्याकडे ख्रिसमसचं जेवण असतं, त्याच्यामुळे हा माझा दिनक्रम ठरलेला असतो 25 डिसेंबरचा. मी साडीसुद्धा एक खरेदी केली, लेकीसाठी केली की लेकीनं तुमच्यासाठी खरेदी केली? नाही, मी हँडलूमला जास्त म्हणजे मी 99% ज्या वस्तू बनवल्या आहेत त्या भारतातच केलेल्या असतात आणि मी ॲक्च्युली मेड इन इंडिया 100% आहे. आत्मनिर्भर भारतचं सगळ्यात चांगलं उदाहरण मी असेल आणि त्याच्यामुळे मला महाराष्ट्रातले भारतातले टेक्स्टाईल्स प्रमोट करणं, विवर्स टेक्स्टाईल, कारण का ही आपली संस्कृती आहे. त्या साडी मागे, त्याच्यातली बुट्टी मागे आपला इतिहास, आपली संस्कृती आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येक विवरची एक कथा आहे, स्टोरी आहे. त्याच्यामुळे मला नॅचरल डायज, नॅचरल जी भारतीय संस्कृती आहे ती जास्तीत जास्त आपण जर ती नेसलो, बाहेर गेलो, परदेशात जेव्हा आम्ही भारताच्या वतीने जातो किंवा दुसऱ्या राज्यांमध्ये जातो तेव्हा प्रमोट करतो. म्हणजे योगायोगाने आज तेलंगणाचे विवर्स भेटले, मला आसामचे विवर्स भेटले, तिथले मी आज फोटो काढून तिथल्या मुख्यमंत्र्यांना पण टॅग करणार आहे की आमच्या महाराष्ट्रामध्ये आम्हाला अभिमान आहे की आसामचे, वेस्ट बेंगॉलचे, तेलंगणाचे हे सगळे विवर्स आले आहेत आणि सगळेच ह्याच्यासाठी हीच तर भारताची ह्या युनिव्हर्सिटी इन डायव्हर्सिटी, म्हणजे भाषा वेगळ्या, प्रांत वेगळं, पण सगळे इतका सुंदर आपला भारत आहे. त्याचं अतिशय सुंदर उदाहरण आज नंदावहिनीच्या माध्यमातून पुण्यात होतं. या माध्यमातून खरं तर महिलांना रोजगार उपलब्ध होतोय, मात्र सध्या एक महागाईचं संकट महिलांसमोर आहे. म्हणजे गॅसचे भाव वाढलेले आहेत, बेरोजगारी मोठ्या प्रमाणावरती वाढते, याकडे कुठंतरी लक्ष दिलं पाहिजे. हो, अर्थातच महागाई आणि बेरोजगारीवर मी सातत्याने पार्लमेंटमध्ये बोलतच असते आणि आहेच आव्हान. महिलांच्या बाबतीमध्ये नेमकं काय धोरण करायला हवं? म्हणजे आता महिला आरक्षण विधेयक तर आणलं, एवढ्यावरती करून थांबणार नाही, महिला सबलीकरण हे सातत्याने महिलांना त्यांचे अधिकार हे मिळालेच पाहिजेत आणि त्याच्याच बरोबर अधिकाराबरोबर त्यांना समता. मी नेहमी म्हणते मी पण एक महिला आहे, पण मी महिला खासदार नाही, मी खासदार आहे. त्याच्यामुळे आमच्या सगळ्या महिलांचं एक म्हणणं आहे की आम्हाला 49 नको आणि आम्ही 51 घेऊन कधी कोणावर अन्याय करणार नाही. तरी सध्या लोकसभेची आता रणधुमाळी सुरू झालेली आहे, प्रत्येकाकडून तयारी केली जाते. आज दादांनी शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीमध्ये अमोल कोल्हेंना तर थेट चॅलेंजच दिलं की तुम्ही लोकसभा निवडणूक यावेळेस लढवून दाखवा, आमचाच उमेदवार विजय. ही लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. मात्र काल दादा बारामतीमध्ये बोलताना सुद्धा दादांचे सविस्तर बोलते, माझं एक काम संपू द्या. की लोकशाहीमध्ये तुम्हाला बाईट देते. तर आपण पाहतोय की या सगळ्या गोष्टींवरती मी प्रतिक्रिया देणार आहे, मात्र लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळेंनी दिल्याचं पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन तुषार सोनवी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.